सावी, हा कुठे चालली? नीता वहिनींना दूध द्यायला चाललीये. सकाळपासून काही खाल्लं नसेल ना त्यांनी, म्हणून. काही गरज नाहीये एवढी. म्हणजे ना रात्रीपासून ना तिला खूप त्रास होतोय. पाणी पण पचत नाही. हे तिला जरा आराम करू दे. बरं वाटलं ना स्वतः बाहेर. भास्कर भाऊजी एवढं का समजावून सांगतायत? नीता वहिनींच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गडबड आहे. नाही, खाली पूजा आहे ना. चल तिथं उशीर होईल. चल चल. सावी, दुधाचा ग्लास परत आणलास? नीताशी भेट झाली? बरी आहे ना ती? वहिनी अहो, भेटच झाली नाही. भास्कर भाऊजी म्हणाले की तिला आराम करू दे म्हणून. बरं तू थांब, मी हे पटकन देऊन येते बाहेर. सावी, तुम्ही सांगितलं तसं लवकरात लवकर आवरून खाली आलोय बघा. सांगा आता काय काम करायचंय. धैर्य, तुम्ही किचन मध्ये मदत करणार आहात? नाही म्हणजे तुम्ही जा ना बाहेर, बसा पाहुण्यांसोबत. आम्ही करतो इथे सगळं. काही गरज नाही. माझ्या बायकोच्या हाताला लागले, ती इकडे काम करणार आणि मी बाहेर बसून आराम करणार होय? कसं शक्य आहे? सावी, तुम्ही सांगा काय काम करायचंय. धैर्य, अहो नाही खरंच तुम्ही बाहेर जा आणि पाहुण्यांना अटेंड करा. मी करते इथलं सगळं. सावी, 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 एवढा कसला विचार करताय? माझ्या बायकोला पण ना अख्ख्या जगाचं टेन्शन असते. सांगा कसला विचार करताय? तुम्ही सकाळपासून नीता वहिनींना बघितलंय का? नाही. का? काय झालं? तेच तर, काहीतरी गडबड आहे. सकाळपासून त्या खालीच आल्या नाहीये. मला असं वाटतंय की नक्कीच काहीतरी गडबड आहे. कसली गडबड? मगाशी मी त्यांच्या रूमच्या इथे गेले होते तर आई आणि भास्कर भाऊजींनी मला भेटूच दिलं नाही त्यांना. सावी, हो त्यांचा नीट आराम व्हावा म्हणून तुम्हाला भेटू दिलं नसेल.
तुम्ही ना उगाच एवढा विचार करताय आणि अशा अवस्थेत त्रास तर होतोच की, मग करत असतील आराम, त्यात काय एवढं. तसं नाहीये धैर्य. कसं सांगू मी तुम्हाला की मला ना असं खूप विचित्र. जाऊ दे. सावी, हो तुम्ही उगाच एवढा विचार करताय. जरा शांत व्हा. आणि हे बघा, जेवढं जमल तेवढंच काम करायचं, अजिबात दगदग करायची नाही. नाहीतर एक काम करा, तुम्ही इकडे बसा, मला सांगा काय काय करायचंय, मी सगळं करतो. नाही धैर्य, असू दे. तुम्ही बाहेर पाहुण्यांसोबत बसा, मी करते सगळं. सावी, अहो करतो की तुम्हाला मदत. आव नाही, मी ठीक आहे. जा तुम्ही. नक्की. काळजी घ्या. आणि हो, काही मदत लागली तर लगेच मला आवाज द्यायचा, मी इथंच आहे. काकी. आर्या, काय झालं? काय पाहिजे तुला? काकी, मला भूक लागली आहे. आई पहिला उठल्या उठल्या मला दूध देते, पण आज सकाळपासून ती कुठे आहे काय माहित. म्हणजे नीता वहिनी रूम मध्ये नाहीयेत? नाही, मी आईला सकाळपासून घरभर शोधलं, पण ती कुठेच नाहीये. आर्या, तू डायनिंग टेबलवर बस, मी आलेच. जा. वहिनी, काय मी म्हटलं होतं ना, नक्कीच काहीतरी गडबड आहे. हो, नीता वहिनी त्यांच्या रूम मध्येच नाहीयेत. काय? तुम्ही एक काम करा, तुम्ही आर्याला काहीतरी खायला द्या, मी जाऊन बघून येते. बर, आलेच.
नीता वहिनी, वहिनी, वहिनी इथं पण नाहीयेत. कुठे गेले असतील? हे तर विषारी औषध वाटते. म्हणजे माझा संशय खरा ठरला. भास्कर भाऊजी हे औषध वापरले का वहिनी? वहिनींचा फोन पण इथंच आहे. मला हे धैर्यानं सांगितलंच पाहिजे. हॅलो, हा बोल. कळला नाही म्हणजे? हे बघ, तुला पाहिजे तितके पैसे मिळतील, पण तिचा पत्ता कळला पाहिजे. हुडकून काढ रे बाबा, हुडकून काढ. अरे वाटेल ते कर. अरे तुम्ही, अगं कुठं आहेस तू? कधीपासून फोन लावायला तुला? फोन कुठं आहे तुझा? असेल कुठेतरी. मला आता नाही इम्पॉर्टंट काम आहे. आम्हाला नीता वहिनींबद्दल बोलायचं आहे. नीता वहिनींचं काय? आम्हाला माहिती आहे ते कुठे आहेत ते. कुठे आहेत त्या? नैवेद्य दाखवून घे. दामिनी ताई, तुमच्या धाकट्या सुनबाई दिसत नाहीये. कुठे आहे तो? बोलवा ना त्यांना. खरंच की माझ्या लक्षातच नाही आलं. अवंती, सावी कुठे गेली? ते सावी अगं काय विचारते मी? सावी कुठे? आई ते सावी ना वर वर गेली होती औषध घ्यायला. येईलच इतक्यात.
घरात एवढी गडबड चालली आहे दिसत नाही का तिला? म्हणजे पाहुणे आले, पाहुण्यांजवळ थांबायचं, असं मध्ये सोडून कशाला जायचं बरं? आई, मी आलो बघ. सावी, सावी, ह्या कुठे गेल्या आता? वहिनींनी तर सांगितलं की वरच आल्यात गोळ्या घ्यायला. कॉल करून बघतो. कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. तू नैवेद्य दाखवून घे. आई, त्या नाही येत रूम मध्ये. रूम मध्ये नाही? मग कुठे गेली? मला काही आयडिया नाही, म्हणजे काही सांगून नाही गेले त्या. मला औषध घ्यायला वर जाते एवढंच माहिती आहे, बाकी काहीच माहित नाही. घर म्हणून काही नाहीच आहे तिला. हे म्हणजे घरात कार्य आहे, पाहुणे मंडळी आली आहे, पण नाही, इथे थांबायचं सोडून कुठे गायब झाली आहे काय माहित. हिने कुळाचार पाळायचेच नाही असंच ठरवलंय वाटतं. दामिनी ताई, जेवढ्या आहेत तेवढ्यात आरती करून घेऊयात का? आम्हाला पुढे सुद्धा जायचंय. आमदारांकडनं बोलवणं आलंय. हो, आपण आरती करून घेऊया. धैर्य. देवी आई, नीता कुठे आहे, कशी आहे, हे सावीला कळलं असेल तर सोबत राहा सावीच्या, आणि नीताला सुखरूप ठेव ग.
डॉक्टर वहिनी कशा आहेत आता? तुमच्या फ्रेंड्सनी त्यांना वेळेत आणलं, त्यामुळं बराच धोका कळला. आता त्या आउट ऑफ डेंजर आहेत. आणि डॉक्टर बाळ कसं आहे? सुखरूप आहे ना? हो, डोंट वरी, बाळ सुद्धा बरं आहे. थँक्यू. नीता वहिनी, वहिनी मी सावी आहे. सावी 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 सावकाश सावकाश. सावी सावी तू आलीस. आई देवी आईचा सावी माझ्या डोक्यात जायला लागले. कुठे गेली असेल राताई? तर कुठेतरी जाऊन ना काहीतरी घोटाळा घातला नाही म्हणजे मिळवला. चला आता, माझे पेशंट संपलेत आता. मीच जातो आणि हुडकून आणतो तिला. शांत उभा राहा. तू काय पराक्रम गाजवलेस ना बघितलेत मी काल. आरती होऊ दे. आरती झाल्याने या बायका सगळ्या गेल्या ना की मग बघू काय करायचं ते.
नीता वहिनी, नीता वहिनी, अहो अहो, काय झालं? काय होतं तुम्हाला? इथं काय करा? अहो एवढ्या रात्रीचं बाहेर काय करताय? अहो काय होतं तुम्हाला? परत यांना घरी घेऊन जाऊया, चल लवकर. घरी नाही जायचं मला. हॉस्पिटल, डॉक्टर, हॉस्पिटल, अहो काय होतंय तुम्हाला? अहो वहिनी, वहिनी. वहिनी अजिबात घाबरू नका. हे बघा मी आली ना आता, तुम्हाला काही नाही होणार. हा मी आली, तुम्ही काळजी करू नका. शांत व्हा. झालं बघ, तू आलीस. माझ्या देवी आईने माझं ऐकलं, मला पाठवलं तिने. बस आता मी जे काही सांगायले ना ते प्लीज नीट ऐका. इथून घरी गेलीस की माझ्या आर्याचा सांभाळ करा. म्हणजे मला माहितीये तू आणि अवंतिताई तिच्या पोटच्या गोळ्यागत सांभाळ कराल ग. पण तिला माझी उणीव भासू देऊ नको सर. प्लीज सावी, माझ्यासाठी एवढं करशील काय? वहिनी आहो, काय बोलताय तुम्ही? काय चाललंय हे सगळं? मला सांगा काय झालं? हा तुम्ही असं रात्री घराबाहेर का पडला? सांगा ना काय चाललंय? वहिनी आहो, तुम्ही बोलला नाही तर मला कसं कळणार आहे बरं? सांगा मला काय झालंय? हा नाही काही नाही. आणि मला सांगा, तुम्ही असं का म्हणताय की आर्याचा सांभाळ करा म्हणून? हा म्हणजे तुम्ही घर सोडून चालला होता? हो सावी. आणि मी त्या घरात परत पाऊल टाकलं तर? नाहीतर काय? वहिनी सांगा ना मला, नाहीतर काय? नाही काही नाही. त्या घरात पाऊल टाकलं तर काय? सांगा ना. नाही काय? वहिनी प्लीज बोला, कळू द्या मला नेमकं काय झालंय. सांगा तरी मला, घाबरू नका, मी ऐकी नाही तर. बोला, सांगा काय नाही तर काय? सांगा ना. तर ते माझ्या बाळाला जिवंत नाही ठेवणार का? ते माझ्या बाळाला जिवंत नाही ठेवणार. मला हे ओझं नको. तू शेवटी काय महत्वाचं आहे? मुजुमदार घराण्याला वारस मिळणं महत्वाचं आहे. सावी, मला तुझ्या मदतीची गरज आहे. प्लीज वाचव मला, प्लीज.
सावी, मी तुझ्यापर्यंत पोचायचा लई प्रयत्न केला ग, पण मला नाही जमलं. मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकले नाही. आणि एका पॉइंटला ना मला काही सुचेनाच झालं. मला समजेनाच की आता काय करायचं. मी माझ्या बाळाला कसं वाचू. अरे बाई, एकच ऑप्शन दिसला मला ते घर सोडण्याशिवाय पर्याय नव्हता सावी. आणि म्हणून मग मी ते घर सावी, आता त्या घरात मला जागा नाहीये ग, नाहीये. वहिनी, तुम्ही असा विचार नका करू. हाव, मी आहे की तुमच्या सोबत, धैर्य आहे तुमच्या सोबत. हा सावी, अगं तू आहेस म्हणून मी आतापर्यंत वाचले ग, पण असं अजून किती दिवस वाचत राहणार. तू किती दिवस मला वाचवणार. ज्या घरात माझा स्वतःचाच नवरा माझ्या जीवावर आणि माझ्या बाळाच्या जीवावर उठलाय ग, त्या घरात मी कसं संसार मांडू सांग बरं. नाही, मला मी नाही जाणार आता तिकडे परत. मला नाही राहायचं तिथे. वहिनी, तुम्ही एवढा टोकाचा निर्णय नका घेऊ. आणि मला सांगा, तुम्ही हे सगळं आईंना का नाही सांगितलं? त्याचा काही उपयोग नाहीये सावी, त्याचा काहीच उपयोग नाहीये.